ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, गुरुचरित्राला सुरुवात होऊन आता अगदी शेवटचा भाग गुरुचरित्राचा राहिलेला आहे. हे 2 अध्याय संपल्यानंतर 50वा अध्याय अगदी वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येणार आहे. कदाचित जसं त्या त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन झालं, त्या नरहरीला विश्वरूप दर्शन झालं, नंदीग्रामवासीच्या त्या ब्राह्मणाला विश्वरूप दर्शन झालं किंवा आत्मज्ञान झालं, त्या पद्धतीचा 50वा अध्याय महाराज आपल्याला आपल्यामधलं परमेश्वरी तत्व दाखवून देणार आहेत. त्यामुळे आता उरलेल्या फक्त शेवटच्या 2च अध्याय, त्यातल्या त्यात हा त्यातला महत्वाचा अध्याय, की जिथं आता खऱ्या अर्थाने लीला, चमत्कार या सगळ्या गोष्टींचा एंड होणार आहे आणि इथून पुढे पूर्णतः ट्रॅक चेंज होऊन पुढचे 2 अध्यायांमध्ये अगदी वेगळ्या स्वरूपामध्ये, वेगळ्या भावामध्ये गुरुचरित्र जाणार आहे. आपण गुरुचरित्राच्या अगदी पहिल्या अध्यायापासून जर पाहिलं तर अनेक, जसं नृसिंह सरस्वतींचं प्रकरण सुरू होतं अध्याय क्रमांक 11 पासून, तसे महाराजांकडं काही मागण्यासाठी आलेले भक्त आहेत. काही न मागता सगळं मिळालेले भक्त आहेत. काही जणांनी फक्त सेवा करत गेले आणि यथावकाश महाराजांनी त्यांना विचारलं, की तुम्हाला काय हवंय? आणि त्यांना ते दिलेलं आहे. असेही भक्त आहेत. काही जणांनी ज्या काही चुका केल्या, त्या चुकाची शिक्षा भोगण्यासाठी किंवा ते शिक्षा सुद्धा महाराजांकडनं मिळालेली आहे. परंतु एक तो दंडाचा जर आपण फक्त अध्याय सोडला, तर इतर सगळ्या अध्यायांमध्ये आपल्याला असं कुठेही दंड केलाय महाराजांनी किंवा महाराजांनी कोणाला सांगितलं, की तुझा अशी-अशी शिक्षा होईल आणि तू मृत्यू पावशील, असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे इतर सगळ्या अध्यायांमध्ये मग तो अगदी ब्रह्मसंबंधाचा भाग असो, तिथेही महाराजांनी उद्धारच केलेला आहे. त्याला सद्गती लाभलेली आहे. परंतु ते 2 ब्राह्मण जे त्या ठिकाणी अहंकारामध्ये आले होते, त्या केवळ 2 ब्राह्मणांनाच महाराजांनी कुठेतरी दंड केलेला आहे. त्यामुळे इतर सगळ्या अध्यायांमध्ये महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला भक्तिज्ञान, ज्ञान किंवा ध्यान मार्ग ह्या सगळ्या गोष्टींचं महाराजांनी यथोचित आपल्याला मार्गदर्शन केलंय. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची उकल आपल्याला करून दिली आहे, की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना कशाप्रकारे घडतात, त्याच्या मागची कारणं काय असू शकतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण कशाप्रकारे गुरूंची सेवा करावी, याच्याबद्दल प्रत्येक अध्यायगणिक, मग वेगवेगळ्या पुराणातल्या गोष्टी असू दे किंवा कोणाच्या प्रत्यक्ष आचरणामधनं महाराजांनी आपल्याला दाखवलं असू दे. या सगळ्या गोष्टींमधनं महाराजांनी आपल्याला एकच दाखवून दिलंय, की जर तुमच्या आयुष्यात प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर हे निश्चित आहे आणि हे उत्तर म्हणजे सद्गुरूंची सेवा. मग जगातला कुठलाही तुमचा प्रश्न असू द्या, या प्रत्येक प्रश्नाला सद्गुरू सेवा हे एकमेव उत्तर आहे आणि गुरूंच्या छत्राखाली राहून, गुरूंच्या आशीर्वादानं, गुरूंच्या आज्ञेनुसार जे तुम्ही कराल, त्या गोष्टीतून तुम्हाला तुमचा उद्धार हा निश्चित होणार आहे. हे आपल्याला वेळोवेळी आपल्याला सांगितलं आणि असाच हा एक शेवटचा पण अत्यंत परंतु ह्या गोष्टीमधनं खूप काही शिकण्यासारखं आहे, जे आज आपल्याला पाहायचं आहे. हे गुरूंचं चरित्र, हे आख्यान, नृसिंह सरस्वती आख्यान, हे अध्याय क्रमांक 11 पासून जे सुरू झालं, ते आता अध्याय 48 पर्यंत आलं आणि ह्या सगळ्या अध्यायांमधनं जी काही गुरूंची महती जी आहे, ती त्या नामधारक गंगाधर सरस्वतींना कळलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांची ओढ आणखीन पद्धतीने वाढते आणि त्या सिद्धमुनींना ते विनंती करतात, की तुम्ही मला आणखीन महाराजांविषयी सांगावं
आणखीन त्यांच्या कुठल्या आयुष्यातल्या घटना आहेत? कारण जवळपास 22 वर्षाचा कालावधी आहे. आता ह्याच्यामध्ये बरीच दुमत आहेत. काही जण म्हणतात 18 वर्ष राहिले, काही जण म्हणतात 22 वर्ष राहिले, काही जण म्हणतात 50 वर्ष गाणगापूरला राहिलेत. जरी 12 धरले, 22 धरले, 50 धरले, तरी ह्या प्रत्येक दिवसागणिक एवढे चमत्कार, एवढ्या लीला झाल्या. ह्या सगळ्याच लिहिणं शक्य नाही. कारण ते कोणी लिहून ठेवण्यासाठी त्यावेळेला तेवढी बुद्धी झाली नसेल. आणि हे सगळं जे गुरुचरित्र आहे, हे महाराजांच्या नंतर लिहिलं गेलंय. आणि म्हणून स्वामी महाराज जे म्हणतात, की गुरुचरित्र हा माझा क्षणभराचा ग्रंथ आहे, की एवढ्याशाच लीला त्याच्यामध्ये फक्त सामावत्या आल्या. परंतु या पलीकडे सुद्धा अनेक अशा अजब गोष्टी ज्या आहेत, त्या गुरुचरित्राच्या किंवा गुरूंच्या सानिध्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणून हे नामधारक जे आहेत, त्या सिद्धमुनींना विनंती करतात, की तुम्ही सांगावं. आणि इतक्या दिवसांपासूनचा हा सहवास आहे. जवळपास 1 महिना या सिद्धमुनी आणि नामधारकांचा संवाद आहे आणि रोज एक गोष्ट जसं आपलं चाललंय, की रोज एक अध्याय घ्यायचा आणि तो समजून घ्यायचा. तसं त्या सिद्धमुनी आणि नामधारकांचा रोजचा एक संवाद, रोज एक घटना, एखादा प्रसंग घेऊन त्याच्या माध्यमातून नामधारकाला ज्ञान देणं, हा सर्वतोपरी त्यातला उद्देश जो आहे. अर्थात हे सिद्धमुनींनी गुरुचरित्र सांगावं, ते नामधारकांनी ऐकावं, ही सद्गुरूंचीच इच्छा आहे. या गुरु महाराजांच्या इच्छेशिवाय हे घडूच शकत नाही. कारण सायन आपण मागच्या अध्यायांमध्ये बघितलं, की महाराजांची त्यांच्यावरती किती भक्ती होती किंवा प्रेम होतं आणि ह्या प्रेमामुळेच महाराजांनी असं सांगितलं होतं, की "वंशोवंशी माझे दास म्हणून तुम्ही राहाल." आजही आपण त्यांच्या गावाला जर गेलो कडंगजीला, तर तिथेही आजही त्यांचे जे वंशज आहेत, ते आजही महाराजांची सेवा करतात. तर ही गोष्ट आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे, की आपण शरीराने संपणार आहोत. आज ना उद्या प्रत्येकाचा आपला मृत्यू हा निश्चित येणार आहे. परंतु आपल्यानंतर सुद्धा महाराजांची सेवा ही होत राहावी आपल्या घराण्यामध्ये. आपल्या घराण्याचा उद्धार हा स्वामी महाराजांच्या कृपेने व्हावा. ही महत्त्वाची गोष्ट जी सायनदेवांच्या बाबतीत घडली आणि इतर काही जणांच्या बाबतीत महाराजांनी जो दिलेला आशीर्वाद होता, की जन्मोजन्मी तुला माझी सेवा घडेल. म्हणजे आपला हा देह सोडल्यानंतर आपण पुन्हा कुठलातरी देह धरणार आहोत आणि या देहामध्ये पुन्हा महाराजांची भेट होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जसं त्या 39व्या अध्यायामध्ये आपण बघितलं, की ती स्त्री महाराजांना म्हणते, की "महाराज या जन्मात तरी मला काही साध्य होणार नाही. पुढच्या जन्मात मला पुत्रसंतती तुम्ही द्यावी." महाराज म्हणतात, "पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? तुला कधी आठवणार आहे का तू मागच्या जन्मात काय केलंय?" आणि म्हणून आपल्याला पुढच्या जन्मात सुद्धा महाराजांची ही सेवा, महाराजांविषयीचं हे प्रेम, हे आठवण राहावं. हा खरं तर महाराजांच्याकडनं आपण आशीर्वाद घेणं हे अपेक्षित आहे. बाकी भौतिक गोष्टी ह्या चालूच राहणार आहेत. त्या कितीही कमवल्या, कितीही मिळवल्या तरी सुद्धा शून्य आहेत. किती प्रवास करणार आहात? 10 वेळा काशी यात्रा केली म्हणून 11व्या वेळा जावसं वाटणार नाही का? नक्की जावसं वाटणार. कितीही वेळेला त्र्यंबकची यात्रा केली तरी सुद्धा पुन्हा जावसं वाटणार का? तर 100 वेळा वाटणार. मग दर्शन असं घेतलं पाहिजे, की जसं आपण कॅमेरामध्ये फोटो काढतो, की एकदा तो फोटो काढल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तो कायमस्वरूपी स्टोअर असतो, की जेव्हा-केव्हा आपल्याला तो प्रसंग पुन्हा अनुभवायचा असेल, तर त्यावेळेला आपण तो फोटो पाहतो. तसं मी माझ्या गुरूंचं दर्शन करायसाठी जेव्हा जातो, मग मी केंद्रामध्ये जात असेल किंवा अ, गुरुमाऊलींच्या मीटिंगसाठी जात असेल, दिंडोरीला दर्शनासाठी जात असेल, अन्य प्रकारे कुठेही आपण. तर आपल्या गुरूंचं दर्शन आपल्याला असं घेता येईल का, की ते दर्शन घेतल्यानंतर ते असं पद्धतीनं कॅप्चर करायचं, की जेव्हा-जेव्हा मला आठवण येईल, त्या-त्या वेळेला मला तो क्षण समोर दिसला पाहिजे. चलचित्र त्याचं जे एखादं आहे, व्हिडिओ जो आहे, तो तसा मला एकदम डोळ्यांसमोर सहज दिसला पाहिजे. असं दर्शन आपल्याला घेता आलं, तर खऱ्या अर्थाने आपण महाराजांची आपल्यावरती कृपा झाली, असं म्हणू शकतो. आणि तसं या नामधारकाचं झालं आणि तो विचारणा करतो आणि त्याच्यामुळे सिद्धमुनी जे आहेत, ते अतिशय आनंद होतात. सिद्ध म्हणे, "नामधारकासी अपूर्व झाले परीयसी, गुरुचरित्र विस्तारेसी, सांगता संतोष होतसे." की मला अतिशय आनंद होतो, की हे गुरुचरित्राच्या एक-एक कथा तुला मी अतिशय विस्ताराने सांगू शकतो आणि तुझ्यामुळे महाराजांचं पुन्हा हे गुणगान या सगळ्या मला गोष्टी आठवत आहेत. आणि असंच महाराजांचे अनेक असायचे, अनेक बाहेरच्या गावातून यायचे, काही गावातले होते. अशा सगळा जो नित्याचा भाग होता, अशामध्ये एक गरीब नोकर-चाकर असलेला शूद्र व्यक्ती जो आहे, ज्याला शक्यतो गावामध्ये स्थान नाही, परंतु त्याची भक्ती आहे आणि शेवटी स्वामी महाराज हे संन्यासी आहेत. त्यामुळे संन्यासावेळेस जाता येत नाही, त्यांचं लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत. बोलणं तर दूरच, पाहणं सुद्धा मुश्किल आहे. कारण त्यावेळेला शूद्राची सावली जरी पडली, तरी लोकं 10 वेळा अंघोळ करतील, मग त्याला नाही, नाही ते बोलतील, अशी त्यावेळची समाजरीत होती. आणि अशामध्ये महाराजांचं दर्शन होणं ही तर खूप अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून अशा त्या गावामध्ये एक शूद्र होता.
श्री गुरु नित्य संगमासी, जात असता अनुष्ठानासी, मार्गी तो शूद्र परी आपुले शेती उभा असे. आता स्वामी महाराज हे विश्वंभर आहेत, विश्वात्मक स्वरूप आहेत. ही संपूर्ण विश्वाची शक्ती स्वामी महाराज आहेत. मग असं असताना महाराजांना रोज नित्यक्रमाने संगमावरती जाऊन अनुष्ठान करण्याची काय आवश्यकता होती? परंतु ज्यावेळेला गुरु हा संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरतो, त्यावेळेला गुरुचं आचरण हे आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे, की एवढं सगळं असून सुद्धा गुरु स्वतः अनुष्ठान करतो, मग त्याच्या शिष्यांनी काय करावं? आज आपण बरेच सेवेकरी आपल्यापैकी बरेपैकी सेवेकरी जे आहेत, ते नित्यसेवा करायची टाळाटाळ करतात. कोणाकडे वेळ नसतो, कोणाला जमतच नाही, कोण म्हणतं मला एकच माळ येतं, कोण म्हणतं मला कंटाळाच येतो. आपल्या गुरूंकडनं आपण काय शिकावं? ही पहिली गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, की स्वामी महाराजांचा गाणगापूरला वास्तव्य असो किंवा अन्य कुठेही वास्तव्य असो, महाराजांचं नित्य अनुष्ठान जे आहे, जे काही त्यांची ध्यानधारणा असेल, उपासना जी काही त्यांची करायची असेल, ती रोजची ते रोज करायचे होते. आणि म्हणून महाराजांचा नित्यक्रम होता, की सकाळी मठामधून निघायचं, संगमावरती स्नान करायचं, त्या अश्वत्थाचं पूजन करायचं आणि अनुष्ठानाला यायचं. दुपारी भिक्षेच्या वेळेला महाराज पुन्हा गावामध्ये येतात. म्हणून आजही 12 वाजता आपण आरती थांबवून तिथं भिक्षावळ होते. तर ही भिक्षा मागायची आणि मग मठामध्ये थांबायचं आणि रात्रभर तिथं मुक्काम करायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी. असा महाराजांचा रोजचा नित्यक्रम होता. हे जे आचरण आहे, ज्याला सातत्य आहे, उपासनेमध्ये सातत्य असणं फार महत्वाचं आहे. आज केली, उद्या नाही केली, ह्या आठवडाभर केली आणि दुसऱ्या दिवशी केलीच नाही. या उपासनेला कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. कारण रोजच्या रोज आपण अनेक लोकांना भेटत असतो, अनेक ठिकाणी जात असतो, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न जेवत असतो. या सगळ्यामध्ये म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण म्हणूया किंवा महाराजांच्या मागे आपण जी प्रभावळ पाहतो, अशीच प्रभावळ आपल्याही अवतीभोवती असते, ज्याला आपण ऑरा म्हणतो. वलय आपल्या भोवतीचं. तर असा जो ऑरा आहे, हा आपला रोजच्या रोज ऑरा हा या सगळ्या वातावरणामध्ये रोज डिस्टर्ब होत असतो. आपल्याला जे अनेकदा वाटतं, मध्ये आय थिंक रेगे साहेबांनी हा प्रश्न विचारला होता. हे आपलं रोज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह होत असतं. तर हे जे सगळं डिस्टर्बन्स आहे, या सगळ्या वातावरणाचा इफेक्ट आपल्यावरती होत असतो, ज्याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. आणि म्हणून ह्याचाच एक भाग म्हणून आपण सांगतो, की औदुंबराला प्रदक्षिणा माराव्यात. आणि ज्यावेळेला औदुंबराला प्रदक्षिणा मारतात, त्यावेळेला हा रेझोनन्स जो आहे फ्रिक्वेन्सीचा, औदुंबर आणि आपलं शरीर याच्यामधला जो रेझोनन्स आहे, त्याच्यामुळे आपल्या या ऑराची शुद्धता होते. आणि ही शुद्धता झाल्यानंतर आपले विचार हे सकारात्मक व्हायला लागतात. हे सकारात्मक विचार झाल्यानंतर तुमच्या जिभेनी जे काही बोललं जाईल, ती गोष्ट खरी होत जाते. आणि असं झाल्यानंतर हळू तुमच्यामधली सात्विकता जी आहे, ती वाढायला लागते. आणि तुमचं मन शांतता व्हायला लागतं. मनःशांतीसाठी कुठे बाहेर जावं लागत नाही. मनःशांती आपल्यामध्येच. कारण मनाला शांती हवी आहे. बाहेर कोणाला शांती नको आहे. मग त्या मनातल्या शांतीसाठी आपल्याला चित्ताची शुद्धता होणं, चित्ताची शांतता होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून नित्य उपासना ही अत्यंत गरजेची आहे. रोजच्या रोज हा ऑरा क्लीनिंग हा झालाच पाहिजे. आपल्याला बऱ्याच गोष्टींची कल्पना नाहीये, पण तो आपला विषय नाही त्यामुळे ह्याच्यात अधिक खोलवर न जाणं योग्य ठरेल. पण ही गोष्ट आपण आपल्या गुरूंकडनं शिकायला पाहिजे, की महाराज स्वतः नित्य आचरण त्यांचं अनुष्ठान जे आहे ते रोजच्या रोज करायचे आणि असंच महाराजांचा जो नित्यक्रम असायचा, त्यावेळेला त्या वाटेवरती एक जे शेत होतं त्या शेतामध्ये काम करणारा शेतमजूर जो होता, तो शेतमजूर महाराजांच्या इथं यायचा जवळ महाराजांच्या मार्गापासून अर्थात लांब राहायचा कारण जवळ जाता येत नाही. लांबून महाराजांचं दर्शन घ्यायचा आणि पुन्हा आपल्या शेतामध्ये निघून जायचा. श्री गुरु ते नित्य देखोनी धावत येऊनी शेता नमुनी पुनरपी जात आपुले असताना. पुन्हा महाराज दुपारच्या वेळेला भिक्षेसाठी संगमावरनं गावात जायला लागले, की पुन्हा हा तिथे यायचा, नमस्कार करायचा आणि पुन्हा शेताकडे निघून जायचा. महाराजही त्याला काहीही बोलत नव्हते. महाराजही तो नमस्कार करतोय म्हटल्यावर तिथे थांबायचे. त्याचा नमस्कार झाले, की पुढे निघून जायचं. कारण शिष्टाचार असतो. मॅनर्स असतात, की समोरचा आपल्याला नमस्कार करतोय आणि आपण तिथनं निघून जाणं हे योग्य नाही. तर तोही नित्यनियमाने नमस्कार करायचा. महाराज थांबायचे. तो नमस्कार स्वीकार करायचे आणि पुढं निघून जायचे. श्री गुरु तयासी न बोलती, नमन केलिया उभे असती, येणे विधी बहुकाळ क्रमिती, आला शूद्र नमस्कारा. असं बऱ्याच दिवसाचा हा नित्यक्रम चालायचा. की महाराज येणार हा ठिकाणी त्या ठिकाणी यायचा, नमस्कार करायचा, पुन्हा निघून जायचा. पुन्हा महाराज भिक्षेसाठी जेव्हा गावात जातील, पुन्हा हा नमस्कार करायचा आणि त्याच्या शेतात निघून जायचं. असं रोजच्या रोज त्याचं नित्याचा क्रम राहायचा. एके दिवशी असं बऱ्याच
कालावधीमध्ये चालत असल्यानंतर महाराजांनी एके दिवशी त्याला विचारलं, त्याला तो नमस्कार करायला आला, की "अरे बाबा, का तू एवढा रोज कष्ट घेतोयस? कशासाठी नमस्कार करतोय? काय तुझी इच्छा आहे का?" कारण इतर जी लोकं आहेत, ही महाराजांच्या सोबत रोज तिथं त्यांची उठ असेल, महाराजांच्या जवळ येऊ शकत असेल, पण हा बिचारा महाराजांच्या इथे येऊ पण शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना माहिती असतात. आणि मग महाराजांनी त्याला असं विचारलं, की "तुझ्या मनात काही तुझी इच्छा आहे का? तुझं काही अ, काम अडलंय का? समस्या आहे का? ती तू मला सांग, म्हणजे मी तुला लगेच त्याचं फळ देतो" म्हणून. "तयासी पुसती श्री गुरुनाथ, काय पेरिले शेतात, शूद्र म्हणे यावनाळ बहुत, पीक आले तुझे धर्मी." आणि तो महाराजांना एवढंच म्हणतो, की "महाराज, मला एवढंच फक्त द्या, की माझं शेत उत्तम पिकावं. ह्याच्या पलीकडे मला काही नकोय." आता एखादा असता तर गरीब माणूस आहे, बऱ्याच गोष्टी मागता आल्या. कारण महाराजांची ख्याती ही दूर-दूरपर्यंत पसरली होती, की महाराज काय देतात, महाराज काय चमत्कार करतात. त्यामुळे ह्या माणसाला, गावातल्या माणसाला माहीत नसणार असं निश्चित होणार नाही. त्यामुळे म्हणता आलं असतं बऱ्याच काही गोष्टी. "महाराज, हे शेत दुसऱ्याचं आहे, माझ्या नावावरती होईल का बघा की." किंवा माझी एखादी प्रॉपर्टी झाली तर बरं होईल. जेणेकरून माझं पुढचं सेटलमेंट होईल. माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी मला सोय करून ठेवता येईल. असं सहज मागता आलं असतं. त्याने एवढंच मागितलं, "महाराज, माझं शेत व्यवस्थित पिकू द्या." मत नाही, तुमचं आचरण, तुमच्या मनातला जो भाव आहे, हा जो मनातला भाव आहे, हा महाराजांना जास्ती प्रिय आहे, की जे माझ्या कष्टाचं आहे तेवढं मला मिळू द्या. मला एक्स्ट्राचं काही नकोय. फक्त तुम्ही असला म्हणजे माझ्या आयुष्यात खूप आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे. आपण व्यवहारही जास्ती आहोत, भक्त कमी आहोत. हा बिचारा भक्त आहे. तो म्हणला, "महाराज, मला काही नको. माझं शेत व्यवस्थित पिकू द्या म्हणजे झालं." मग महाराजांनी विचारलं, "काय लावलंय शेतामध्ये?" तो म्हणला, "काही नाही, ज्वारी लावली आहे." तर तो म्हणला महाराजांना, "महाराज, या की बघा की जरा माझं शेत वगैरे कसं आहे. तुम्ही तुमची एक नजर नजर पडली म्हणजे छान होईल." स्वामी यावे शेतापासी, पहावे अमृतदृष्टीसी, तू समस्ता प्रतिपाळीसी, शूद्र म्हणून न उपेक्षावे. की तू सगळ्यांवरती एवढी कृपा करतोस, सगळ्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देतोस. माझ्यावरती पण जरा कृपा कर. मी शूद्र आहे म्हणून मला बाजूला लोटू नकोस किंवा दूर करू नकोस. असं म्हणून तो व्यक्ती महाराजांना विनंती करतो आणि आपलं शेत बघण्यासाठी बोलवतो. महाराज जे जातात त्या ठिकाणी, ते सगळं शेत पाहतात आणि शेत पाहिल्यानंतर महाराज त्याला म्हणतात, की "एक सांगू का तुला? जर तुझा विश्वास असेल तर बघ." तो म्हणतो, "महाराज, तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे." महाराज म्हणतात, "ठीक आहे. मग निरोपिती श्री गुरुतयासी, आम्ही जातो संगमासी, परतोनी येई माध्यानीसे, तव कापावे सर्व पिकं." की आम्ही आता अनुष्ठानासाठी जात आहोत. पुन्हा दुपारी ज्यावेळेला भिक्षेसाठी गावामध्ये जाऊ, तोपर्यंत तुझं सगळं पीक जे आहे ते कापून टाकायचं. तर तो म्हणतो, "ठीक आहे." महाराज संगमावरती जातात. हा इकडं तयारीला जातो. शेत ज्याचं असतं त्या मालकाला जातो, सांगतो गावातल्या राजाच्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगतो, की असं-असं आहे, मला पीक कापायची परवानगी द्या. ते म्हणतात, "येडा लागला का तू? पीक-बीक काही कापायला मिळणार नाही." "नाही, नाही," म्हणे, "मला पीक तर कापायचंच आहे, परवानगी पाहिजे." नाही देत. ते म्हणतात, "ठीक आहे, मी तुम्हाला लिहून देतो. मागच्या वेळेला जेवढं दिलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट पीक मी तुम्हाला देईन. तेवढं धान्य आणून तुम्हाला देईन. मागच्या वेळेला 10 पोती दिली असतील, यावेळेला 20 पोती आणून देतो." आणि त्याच्याकडनं लिहून घेतात ते, की "मी तुम्हाला लिहून देतो." तो अधिकारी परवानगी देतो. "ठीक आहे, आता तू दुप्पट देणार आहेस तर माझा काय प्रश्न आहे?" घरी येऊन घरच्यांना सांगतो, की असं-असं मी शेत कापणार आहे. घरची सगळी बायका, पोरं त्यांना विरोध करतात, की "असं काही करू नको. वेड लागला का काय तुला?" परंतु तो काही कोणाचं ऐकत नाही. ती बायका, पोरं त्या अधिकाऱ्याकडे जातात, ज्यांचं शेत आहे राजाचं, की म्हणे, "हा असं-असं करतोय, तुम्ही ह्याला अडवा" म्हणून. तो म्हणतो, "आमचं काय जातंय? आम्हाला तर दुप्पट धान्य मिळणार आहे. त्यामुळे आम्ही काही याचा विचार करणार नाही. उलट आमचा फायदा आहे." पीक असे बहुअसी, कापून टाकीतो मूर्खपणीसी, वर्जिता पहा आम्हासी, पाषाण घाई मारिले, की आम्हाला त्याने दगडं मारली, आम्हाला हाकलून लावण्यासाठी. आम्ही त्याला विरोध करतो म्हणून. तर कृपया करून तुम्ही तरी ह्याच्यात लक्ष घालावं, असं अ, त्याची बायका पोरं जे आहेत ते अधिकाऱ्याला म्हणतात, की त्या संन्याशाच्या वेडापायी त्या संन्याशाने सांगितलं म्हणून हा सगळं पीक कापायला निघालेलं आहे. तरी कृपया करून तुम्ही ह्याला काहीतरी सांगावं म्हणून. तर अधिकाऱ्याने उत्तर दिलं, जे व्यावहारिक आहे, काही त्याच्यात चुकीचे अशातला भाग नाही. अधिकारी म्हणती तयासी, कापी नाका आपुल्या शेतासी, पत्र असे आम्हापासी, गत संवत्सरादिगण धान्य द्यावे. आमचं काय जातंय, कापू दे की पीक, आमचा काही प्रश्न नाही. आम्हाला उलट दुप्पट धान्य त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या अधिकाऱ्यांनी काही माणसं पाठवली त्या मजुराला परावृत्त करण्यासाठी. परंतु तो म्हटला, "जर तुमचा विश्वास नसेल, तर मी माझी आत्ता जी जनावरं आहेत, ती सगळी जनावरं तुम्हाला देऊन टाकतो. तुमच्या इथं येऊन लावून टाकतो. पण मी पीक कापल्याशिवाय काही राहणार नाही." त्यामुळे ते
सगळीकडनं फायदा असल्यामुळे शेवटी ते आले. ते म्हणले, "काही आम्ही काही करू शकत नाही." तो काही ऐकायला तयार नाही. शेवटी ह्यांनी सगळं पीक जे आहे ते त्या ठिकाणी कापून टाकलं. घरामध्ये रडारड सगळी सुरू झाली, की आता कसं व्हायचं आमचं? म्हणजे हे आधीच दारिद्र्य आहे, त्याच्यामध्ये हे पीक पण कापून टाकलं. म्हणजे आता पूर्ण आमचं वर्ष हे असंच जाणार. अशा पद्धतीनं घरात सगळी रडारड चालू असते. महाराज दुपारी पुन्हा भिक्षावळीसाठी त्या ठिकाणी मार्गावरनं गावात जात असतात. त्यावेळेला तो महाराजांच्या समोर येऊन थांबतो. महाराजांना म्हणतो, "महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं मी पीक कापून टाकलेलं आहे बघा येऊन शेतात. नमन करोनी श्री गुरुसी, शेत दाखविले कापिले ऐसी, श्री गुरु म्हणती तयासी, वाया कापिले म्हणोनी." महाराज त्याला म्हणतात, "अरे कशाला कापलं? मी तुला गंमत म्हणून सांगितलं होतं, की पीक कापून टाक म्हणून." बघा महाराजांनी असं म्हटलंय, की "मी गंमत म्हणून तुला सांगितलं होतं पीक कापून टाक म्हणून." तो म्हणतो, "महाराज मला माहीत नाही. गुरुवाक्य माझं कामधेनू. तुम्ही जे काही माझं बोललात ते खरं आहे असं समजायचं. मला माहीत नाही आता तुम्ही म्हणला कापून टाका, मी कापून टाकलं." महाराज म्हणले, "ठीक आहे, जसा तुझा निश्चय असेल तसं तुला फळ प्राप्त होईल. जैसा भाव तैसी सिद्धी." जसा मनात विचार आहे तसं तुझ्या आयुष्यात घडणार आहे. आणि महाराज मठामध्ये येतात. महाराज काही त्याच्यावरती चर्चा करत नाहीत. काय झालं, काय नाही ह्याच्यावरती काही नाही. महाराज भिक्षा घेतात, मठामध्ये येतात. मठामध्ये तो शूद्र जो आहे तो पण घरी येतो त्याच्या. घरी सगळी रडारड आणि सगळ्या गोष्टी चालू असतात. तो कोणालाही काही अ, सांगायला जात नाही, कोणाची मनधरणी करायला जात नाही. तो म्हणतो, "तुम्ही काही काळजी करू नका. स्वामी महाराजांनी मला सांगितलेलं आहे, सगळं छान होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा." असं म्हणून तो सगळ्या घरातल्या लोकांना विश्वास द्यायचा प्रयत्न करतो, पण कोणीही त्याचं ऐकायला तयार होत नाही. आणि "तू वेडा आहेस." त्यांच्यावरती विश्वास ठेवून तो सगळं शेत चांगलं उभं पीक जे येत होतं ते सगळं घालवून बसलास. आता आपल्या आयुष्यात सगळं दुःख, दारिद्र्यच होणार आहे. आणि तो म्हणतो, "असं काय करताय? ज्याच्यावरती गुरुकृपा होती त्याला कधीच दुःख, दारिद्र्य राहत नाही. आपल्याला फार मोठा खजिना सापडलाय, की इतक्या दिवसानंतर, वर्षांनंतर आज स्वतः गुरु महाराजांनी मला आदेश दिला किंवा मला अनुग्रह केलाय, की तू हे सगळं पीक कापून टाक म्हणून. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्ही त्यांना साधे-सुधे समजू नका. ते साक्षात परमेश्वर आहे." अशा सर्व प्रकारे तो सगळ्यांची समजूत घालायला लागतो, परंतु काहीही होत नाही. हे असं पुढचे 7 दिवस कंडिशन सेम राहते. ह्याच्या मनामध्ये अजिबात चिंता नाहीये, की काय होईल? मी पीक कापून बसलोय. आता पुढे काय होणार आहे? काही नाही. तो निवांत आहे. तो म्हणतो, "काही काळजी करू नका. सगळं छान होणार." बाकीच्यांना सगळ्यांना त्रास होतोय. पण 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी गंमत अशी झाली, समस्त ग्रामीचे पिके समस्त राहिले निवांत. ऐसे 8 दिवस क्रमित, वायू झाला अतिशीत, समस्त पिके नासली. की त्या ठिकाणी धुवाधार पाऊस झाला आणि सगळ्या गावातल्या लोकांची पिकं जी आहेत ती सगळी नासून गेली आणि सगळेजण जी लोकं होती ती सगळं ते अवकाळी आलेला पाऊस, त्याच्यामुळे सगळ्यांना दुःख झालं. मूळ नक्षत्र असताना हा अचानक आलेला पाऊस त्यांनी सगळी पिकं उद्ध्वस्त करून टाकली. सगळ्यांची पिकं त्या ठिकाणी निघून गेली आणि ह्या शूद्राचं जे शेत आहे, शूद्र शेत वाढले शतगुणे, वाढला यावनाळ सगुण, एक एक एकरा परगडेसी. तै शूद्र स्त्री संतोषिनी, शेता आली पूजा घेऊनी, अवलोकितसे आपुले नयनी, महानंद करीतसे. अर्थात आता हे पीक कापलंय, 8 दिवसात पाऊस पडलाय, म्हणजे पाऊस पडला आणि लगेच चमत्कार झाला आणि त्या क्षणी सगळी ज्वारीची बोंड नाही आलेली. परंतु ज्या अर्थी अशा पद्धतीनं पीक कापल्यानंतर एवढा पाऊस पडलाय, त्या अर्थी ते पीक पुन्हा जोमाने वाढलेलं आहे. त्यामुळे हे क्षणभरातल्या गोष्टी नाहीयेत. त्याला काही अवधी गेलेला आहे. समस्त ग्रामीची पिके देखा, शिते नासली शकळिका, पर्जन्य पडला अकाळिका, मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिकाविण, शूद्र शेत वाढले शतगुणे, वाढला यावनाळ सगुण, एकेका एकरा परगडेसी. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या मजुराची पत्नी, मुलं अतिशय आनंदित होतात आणि त्या शेताची पूजा करण्यासाठी त्या शेतामध्ये येतात आणि अतिशय ते रूप सगळं पाहून अतिशय आश्चर्य होतं आणि ते पतीच्या चरणावरती नतमस्तक होतात. "आम्ही चुकलो, आम्ही तुम्हाला खूप नावं ठेवली, असं केलंय." तो म्हटलं, "मी काहीच केलेलं नाहीये. हे सगळं त्या गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे झालेलं आहे. तुम्ही उगाच त्यांना सगळं बोला. गुरु कैचा काय म्हणितले, क्षमा करणे प्राणनाथ." तसं सगळ्यांनी त्यांनी क्षमा मागितली आणि ते महाराजांच्या दर्शनाला आले सगळे कुटुंबासहित आणि महाराजांचं गुणगान ते करायला लागले, की "महाराज तुम्ही खरंच परमेश्वर आहात, असं आहात, तुम्ही भक्तवत्सल आहात, भक्ताभिमानी आहात." अशा वेगवेगळ्या प्रकारे ते महाराजांचं पूजन करतात, महाराजांना नमन करतात आणि त्या ठिकाणी महाराज त्यांना निरोप देतात
की घरी जावं म्हणून निरोप घेऊन दोघे जण गेली आपुले आश्रमी जाणं करिता मास काळक्रमण पीक आले अपार. मगाशी म्हटलं तसं महिना गेला ह्याच्यामध्ये आणि महिन्याभरानंतर ते इतकं पीक आलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा शतपटीनं त्या ठिकाणी त्याच्या शेतामध्ये धान्य पिकतं आणि त्या अधिकाऱ्यांना राजाच्या अधिकाऱ्यांना तो त्या ठिकाणी घेऊन येतो. त्यांना दाखवतो एवढं-एवढं झालेलं आहे आणि गावातल्या सगळ्यांचीच पिकं उद्ध्वस्ती झालेली आहेत. तरी तुमचं कोठार जे आहे ते कोठार रिकामं पडलेलं आहे. तरी मी तुम्हाला जर या पद्धतीने सांगितलं होतं, त्या पद्धतीने मी तुम्हाला ह्यातलं अर्धं पीक जे आहे ते तुम्हाला देऊ इच्छितो. आपण देऊ अर्धा भाग. कारण राजाचं कोठार आहे. राजामध्ये राज्याला राज्य सांभाळायचं असतं, गरिबांना धान्य द्यायचं असतं. त्यामुळे ह्यातला अर्धा भाग मी तुम्हाला नक्की देणार आहे. गतवर्षात द्विगुण तुम्हासी अंगीकारिले मी परीयसी, धान्य झाले बहुवसी, शतगुणे अधिक देखा. अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माझ्यावरतीकडे धान्य आलंय. तो अधिकारी आणि ते राजाचं आज्ञापत्र सुटतं, की हे सगळं गुरुकृपेमुळे तुला लाभलेलं आहे. त्यामुळे तू काहीही द्यायची गरज नाही. ह्याच्यावरती पूर्णतः तुझा अधिकार आहे. तू कशाप्रकारे करायचंय ते तुझ्या घरी घेऊन जा आणि तू त्याच्यावरती राज्य कर. हे तुझंच पीक आहे, असं तू त्या ठिकाणी समज. अशा प्रकारे महाराजांचा हा महिमा भक्ती जर दृढ असेल, एकनिष्ठ भाव असेल, तर महाराज क्षणभरामध्ये दुःख, दैन्य, गरिबी, प्रारब्ध जे काही आपण म्हणतो ते सगळं नष्ट करायला बसलेले आहेत. आपण महाराजांना बंधनात अडकवतो. त्यामुळे आपला फोकस जर कुठे हवा असेल, तर तो आपल्या आचरणावरती असला पाहिजे. सकळ अभीष्टे त्यासी होती, लक्ष्मी राहे अखंडिती, गुरु सेवा हो निश्चिती, म्हणे सरस्वती गंगाधर. जो गुरूंची सेवा निष्कपटपणे, मनामध्ये कोणालाही त्रास देण्याची भूमिका नाही, मनात कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही. कारण आपण इथे केंद्रात येतो, महाराजांची सेवा करतो. ही कोणाचा द्वेष आणि मत्सर करण्यासाठी नाही आलेलो. कारण आपण केंद्रात येण्या अगोदर कोणाही व्यक्तीला ओळखत नसतो. आपण येतो त्या एकाच ओळखीच्या व्यक्तीसाठी, ते म्हणजे स्वामी महाराज. ज्यांना आपण पुरतं ओळखू शकत नाही या संपूर्ण जीवनामध्ये. त्या स्वामी महाराजांकडे आपण ओळखीने आलेलो असतो. ही जी इतर मंडळी आपल्याला भेटतात केंद्रामधली, ही सगळी आपल्याला महाराजांमुळे भेटलेली आहेत. त्यामुळे त्यांचा द्वेष करण्यासाठी, त्यांचा मत्सर करण्यासाठी आपण केंद्रात येतच नाही. परंतु आपण महाराजांकडे येतो खरं, परंतु करतो तिथे येऊन प्रपंच. जसं घरामध्ये असतं आपल्या, की सासू-सुनेचं पटत नाही, मग आणखीन काय सासऱ्याचं आणि अजून कोणाचं जावयाचं पटत नाही, वडिलांचं मुलाचं पटत नाही. वेगवेगळे भाव असतात. 2 भावांमध्ये पटत नाही. तसं केंद्रामध्ये होऊन मग ह्याचं याला पटत नाही. हा म्हणतो माझं याच्या विरुद्ध आहे, तो म्हणतो ह्याच्या विरुद्ध आहे. ह्याच्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य संपतं. कित्येक ठिकाणी 10-10, 20-20, 30-30 वर्ष एकमेकांमध्ये असे काय म्हणूया द्वेषभाव ठेवून सेवा करणार आहेत. मिळतं काय यातनं? सरते शेवटी आपल्याला मिळणार काय? 30 वर्ष म्हणा, आपण 40 वर्ष. 40 वर्षानंतर ज्यावेळेला आपल्याला स्वतःच आपण आपल्याला प्रश्न विचारू, की "अरे 40 वर्षामध्ये मी जी काही सेवा केली, ह्यातनं मी महाराजांच्या किती जवळ गेलो? मी तर 40 वर्ष फक्त त्या व्यक्तीला कसं नमवायचं, त्या व्यक्तीपेक्षा मला कसं मोठं व्हायचं, ह्याच्यातच अख्खं आयुष्य घालवलं. दिसताना दिसलं, की मी महाराजांचीच सेवा केली. परंतु माझ्या मनात काय चालू होतं, की ह्याच्यापेक्षा मी कशी श्रेष्ठ सेवा करेल? ह्याचं कसं नाव खराब होईल किंवा ह्याला कसा त्रास होईल वगैरे, वगैरे. मग ज्यावेळेला माझं उतरतं वय आहे, ज्यावेळेला आता माझ्याकडे शारीरिक क्षमता कमी झालेली असते, ज्यावेळेला मला बाकीच्या आधी-व्याधी जडलेल्या असतात, अशा वेळेला मला जेव्हा आता खऱ्या अर्थाने वाटतंय, की मी एवढ्या चुका केल्या, आता नाही करायला पाहिजे, आता स्वामींची सेवा करूया. आता मला बाकीच्या कुठल्याच गोष्टी साथ देत नाहीत. म्हणून आपण महाराजांकडे येतो ते कशासाठी येतो? हा प्रश्न आपण स्वतःला रोज विचारला पाहिजे, रोज. किती वर्ष मार्गात सेवा करतोय किंवा किती वर्षापासून महाराजांची, गुरूंची सेवा करतोय, कुठल्याही गुरूंची असेल. तरी सुद्धा हा रोजच्या रोज प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मी कशासाठी आलोय माझ्या गुरूंकडे? माझ्या गुरूंकडनं मला काय मिळवायचं होतं म्हणून मी आलोय. आणि हा प्रश्नाचं उत्तर शोधत-शोधत जसं त्या नामधारकाचं झालंय, की सुरुवात केली गुरूंकडनं काहीतरी मिळवण्यासाठी, आपलं दुःख सोडवण्यासाठी. पण शेवट होणारी गुरूंची भेट होऊन गुरूंकडनं ज्ञान मिळवण्यासाठी. मग आपला केंद्रातला प्रवास असा होतोय का? हे गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं? हाच तर प्रवास शिकवतं, की सगळेच जण, तुम्ही आम्ही सगळेच जण महाराजांकडे जे येतो ते एकाच कारणासाठी असतं बऱ्याचशा अंशी, की माझं काहीतरी दुःख आहे, समस्या आहे, दुखणं आहे, ते मी महाराज तुमच्याकडे मांडण्यासाठी आलेलो असतो. परंतु शेवट जो आपला आहे, तो शेवट कसा व्हायला पाहिजे? या आत्मज्ञानाने व्हायला पाहिजे. आपला शेवट कसा होतो? ह्याचं माझं पटत नाही, मग मी आता येत नाही. माझं हे काम महाराजांनी केलं नाही, मी आता केंद्रात येत नाही. वगैरे, वगैरे ह्या गोष्टीने. आपला प्रवास महाराजांसाठी होतच नाही.
महाराजांच्या नावाने होतो, पण महाराजांसाठी होत नाही. आपला प्रवास स्वतःचं मनाच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी मला चांगलं म्हणावं म्हणून मी केंद्रात काम करतो. कोणीतरी माझं कौतुक करावं म्हणून मला सेवा करावीशी वाटते. कशासाठी? हे सगळं करण्यासाठी आपण महाराजांकडे नव्हतो आलो. आपण ज्या दिवशी महाराजांकडे पहिला दिवस आपला स्वतःचा आयुष्यातला कधीच विसरायचा नाही. ज्या दिवशी तुमची आणि महाराजांची भेट झाली. मला आजही माहिती आहे माझं आणि महाराजांची पहिली भेट कधी झाली. तारीख वार सहित, वेळेसहित. तो दिवस आठवायचा, की मी महाराजांकडे का आलो होतो? आणि तो दिवस सातत्याने लक्षात ठेवून त्याच्या बाहेर कुठं जायचं नाही. मी कोणाशी इथं मैत्री करायला आलो नव्हतो. मी कोणाशी इथं द्वैरभाव ठेवायला आलो नव्हतो. मत्सर करायला आलो नव्हतो किंवा कोणाशी कौटुंबिक मिलाप करण्यासाठी इथं आलो नाही. मी आलो ते महाराजांचं होण्यासाठी. आणि हेच आपल्याला हा अध्याय क्रमांक 48 शिकवतो, की दृढ भावाने तुम्ही जर सेवा करत असाल, दृढ भाव म्हणजे एकनिष्ठ भाव. जसं त्या घोड्याला झापड लावलेली असते, की त्याला फक्त समोर बघायचं असतं, आजूबाजूला बघायचं नसतं. कारण घोड्याची नजर 360 डिग्रीमध्ये फिरते. त्याला आजूबाजूला काहीही बघायला मिळू नये म्हणून त्याला झापड लावतात, की फक्त समोर बघ. तसं आपण आपल्या स्वतःला महाराजांचीकडे सेवा करत असताना इतका दृढ भाव, एकनिष्ठ पाहिजे भाव, की ह्या पलीकडे मला आयुष्यात काहीच नको आहे. कोणी मला रागवलं, जाऊ दे ना त्याचं त्याच्याकडे. मी माझी सेवा करणार आहे. सेवेसाठी मी आलोय. कोणी मला सांगितलं, "अरे झाडून काढ." हो, काढतो की काय हरकत आहे. त्यांनी मला का सांगितलं? तो कोण लागून गेला? आपलं लक्ष त्याच्यामध्ये. कारण माझा अहंकार दुखावला जातो. आपलं लक्ष पाहिजे, "अरे वाह! आज मला महाराजांची संधी मिळाली सेवा करण्याची. किती छान." कदाचित काही वेळेला असं होतं, की तुम्ही थोडेसे सीनियर होता केंद्रामध्ये. त्यावेळेला तुम्हाला कोणाला काही सेवा सांगायची म्हटले, की थोडंसं वाईट वाटतं. कसं याला सांगायचं? भीती वाटते. पण जर एखाद्या नवख्या व्यक्तीने तुम्हाला येऊन पटकन सांगितलं, "अहो, तुम्ही ही सेवा कराल का?" काय हरकत आहे हो म्हणायला? उलट आनंद माना. आणि हा आनंद मिळवण्यासाठीच आपण महाराजांकडे आलो होतो. हा एक भाव जो आहे, दृढ भाव जो आहे, हा ज्याच्या मनामध्ये असतो त्याला महाराज सगळं काही देतात. त्याला देताना महाराज मागचा पुढचा कसलाही विचार करत नाहीत. महाराज त्या व्यक्तीला ऑफर करतात, "तुला काय पाहिजे ते माग." आणि तिथे आपला विवेक जागृत असायला पाहिजे, की मला नेमकं काय मागायचंय. मी आज गाड्या मागितले, बंगला मागितला, आणखीन पैसा, संपत्ती, सोनं, नाणं, मुलं-बाळं सगळं मागितलं. कुठे घेऊन जाणार आहे मी हे? काही नाही. ज्या दिवशी माझा मृत्यू येईल, त्याच्यानंतर माझ्यासोबत जाणार आहे ते माझी फक्त कर्म. ह्याच्या पलीकडे काहीच जाणार नाही. ना सोनं, ना नाणं, प्रॉपर्टी जाणार आहे, मुलं-बाळं येणार आहेत, कोणी येणार नाही. आजची तर पिढी अशी आहे, पुढची माहीत नाही. पण आजची तरी पिढी अशी आहे, अजिबात पितरांची सेवा नको, श्राद्ध पक्ष ह्या गोष्टी पण करायला नको होतात. कारण त्यांचा विश्वास नाही त्याच्यात. मग कदाचित आपल्यानंतर कोणी करतील का? माहीत नाही. मग ही जी सगळी खटाटोप आपण महाराजांच्याकडे करतोय, ती कोणासाठी करतोय? आणि म्हणून महाराजांकडे आपण हेच मागलं पाहिजे, की महाराज एक तर माझ्या घराण्यात तुमची कायमस्वरूपी सेवा राहू द्या और माझ्या प्रत्येक जन्मांमध्ये तुमची सेवा घडू द्या. कारण जोपर्यंत तुमचं आणि माझं नातं राहणार आहे, तोपर्यंत मला कसलीच भीती नाही. जसं त्या शेतमजुराचं झालं. की त्यांनी सगळ्यांचा विरोध आहे त्याला. त्या अधिकाऱ्याचा विरोध आहे. त्याचे जे दूत आले होते त्यांचा विरोध आहे. त्याच्या स्वतःचे पत्नी जी आहे, मुलं जी आहेत त्यांचा विरोध आहे. सगळ्यांना त्यांनी एकच गोष्ट समजावून सांगितली आहे, की माझ्या महाराजांवर विश्वास आहे. त्यांनी सांगितलं मी केलेलं आहे. बाकी ते जाणो काय करायचं. दुसरी गोष्ट ज्यावेळेला महाराज पुन्हा संगमावरनं मठात जात असतात, त्यावेळेला तो शेत कापून सगळं महाराजांच्या समोर उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो, "महाराज मी शेत कापून बसलोय." महाराज म्हणतात, "अरे मी तर तुला विनोदाने सांगितलं होतं, गंमत केली होती." पण गुरुमुखातून आलेलं वाक्य मग ते गमतीने असो, प्रेमाने असो, रागावून बोललेलं असो, कठोर शब्दामध्ये बोललेलं असो, कुठलंही असो. गुरूंचं प्रत्येक कृती, एक पाय उचलणं असेल, हात उचलणं असेल, बोलणं असेल, शब्द असतील, रागावणं असेल, प्रेमाने बोलणं असेल, हे प्रत्येक कृती ही भक्तांच्या उद्धारासाठीच असते. स्वामी महाराजांची आपल्याला गोष्ट माहिती असेल, की स्वामी महाराजांचा एक भक्त मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये गेलेला असतो आणि त्यावेळेला इतकं भरती आलेली असते, की त्याची बोट जी आहे ती त्या ठिकाणी हेलकावे खायला लागते. महाराज इकडं अक्कलकोटला बसलेले असतात आणि तो शेवटी खूप प्रयत्न करतो, परंतु ती काही बोट काही सावरायला तयार होत नाही. तो महाराजांचा धावा करतो, "महाराज मला वाचवा यातनं." आणि महाराज जिथे बसलेले असतात, तिथून फक्त एक हात त्यांचा वरती करतात. म्हणजे असा टेकवलेला असतो महाराजांचा हात. तर तो थोडासा असा वरती करतात आणि तो वरती केल्यानंतर त्यातनं 1-2 थेंब जे आहेत ते पाण्याच्या खाली पडतात. तर महाराजांच्या सोबत असलेले सेवेकऱ्यांना हे कळत नाही काय आहे म्हणून ते ते पाणी जे आहे ते चाखून बघतात ते खारट लागतं. तर म्हणे महाराजांच्या हातातनं खारट का पाणी पडतंय?
काहीच कळायला तयार होत नाही. आणि थोड्या वेळाने महाराज पुन्हा त्यांच्या हास्य, गप्पा जे काही तिथलं रुटीन असेल त्याच्यामध्ये गुंतून जातात. ह्याची इकडे नाव सावरते. ह्याची नाव किनाऱ्यावर लागते आणि तो त्या क्षणी तिथून अक्कलकोटला निघतो आणि अक्कलकोटला स्वामी महाराजांकडे दर्शनासाठी येतो आणि अक्षरशः महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालतो, की "महाराज आज तुम्ही होतात म्हणून मी वाचलो." तर आजूबाजूचे जे सेवेकरी असतात त्यांना काहीच कळत नाही. अरे हा कोण आहे? हा का असं म्हणतोय? आणि महाराज हसत असतात आणि त्याला आशीर्वाद देतात. आणि मग त्याला विचारतात, की "अरे काय झालं?" म्हणे असं. तो म्हणे, "अहो असं-असं काही दिवसांपूर्वी झालं होतं आणि माझी समुद्रामध्ये नाव हेलकावे खात होती. त्यावेळेला मी स्वामींचा धावा केला आणि थोड्याच क्षणामध्ये ती नाव एकदम सावरली." आणि त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांना कळलं, की महाराजांनी जो हात उचलला होता, तो हात नुसता उचलला नाही, तर तिकडं त्या नावेला हात लावला होता. त्यामुळे गुरूंची प्रत्येक कृती ही भक्तांच्या उद्धारासाठीच असते. त्या प्रत्येक कृतीमागचे अर्थ जे आहेत ते आपल्याला समजलेच पाहिजेत, असा अट्टहास अजिबात असू नये. कारण तो समजण्याच्या पलीकडचा असतो. महाराज कधी कोणाला काय सांगतील ह्याचा अजिबात नेम नाही. त्यामुळे स्वामी महाराजांचे आपण सेवेकरी आहोत. त्यामुळे महाराजांकडे एक वेळ आपल्याला रागावलं गेलं तर सगळ्याच आपण काय म्हणूया स्वतःला भाग्यवान समजायचं, की आज महाराजांच्या दरबारात माझा उद्धार कोणीतरी केलेला आहे. माझ्या नावाने शिमगा केलेला आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. कारण महाराजांच्या दरबारात महाराजांच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. मग जर कोणी माझा छान प्रकारे अतिशय उत्तम, की अगदी माझ्या मनाला वाईट वाटावं इतक्या पद्धतीने अपमान केलेला आहे. महाराज वॉव! तुमच्या साक्षीने ही गोष्ट झाली आहे. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे आणि ज्या अर्थी तुम्हाला ही मान्य आहे, त्या अर्थी माझा उद्धार हा निश्चित आहे. इतका मनामधला भाव हा पक्का असला पाहिजे. ही जर एक साध्या शूद्राची, की जो रोज नित्यदर्शन म्हणजे फक्त रस्त्यामध्ये जे महाराजांच्या मिळते तेवढंच दर्शन. ना महाराजांचं त्याला काही स्तोत्र म्हणता येतंय, ना महाराजांची कुठली त्याला विशेष सेवा करायला मिळतेय किंवा रोज महाराज येऊन त्याला काही सांगतायत समजावून, काहीही घडत नाहीये. आणि ह्याला म्हणतात गुरुच्या सानिध्यामध्ये झालेल्या मनाचं परिवर्तन. नाहीतर त्या सामान्य व्यक्तीला महाराज, ही गुरुलीला, अध्यात्म हे कोण समजून सांगू शकतं? कोणीच नाही सांगू शकत. परंतु ज्यावेळेला ती रोजची नित्य नमस्काराची घटना घडतेय, त्या नमस्कारामधूनच महाराज त्या व्यक्तीचं मतपरिवर्तन करतात. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं प्रत्येक सेवेकरीने यातनं गोष्ट शिकण्याची आहे, ती म्हणजे स्वतःकडे संयम असणं अपेक्षित आहे. आपण महाराजांकडे येतो, सेवेला बसतो, प्रश्नोत्तर करतो किंवा नित्यसेवेला सुरुवात करतो आणि पहिला प्रश्न आपल्या मनात असतो किंवा आपण विचारतो, "किती दिवस सेवा करायची? माझं काम किती दिवसात होईल?" मग माझ्या नवऱ्याची दारू सोडवायची, ह्याची दारू सोडायची. किती दिवस मी उपाय करू म्हणजे माझी दारू सुटेल? किती दिवस दुर्गा सप्तशती वाचू म्हणजे माझं असं होईल? आपल्याकडे संयम नसेल तर आपलं काम होत नाही आणि हे आपल्याला अध्याय शिकवतो, की महाराजांनी जेव्हा त्याला शेत कापायला सांगितलं, त्यांनी परत विचारलं का? "महाराज शेत कापून काय करू? काय होणार आहे त्यातनं? किती दिवसांनी पीक येणार आहे?" कारण त्यांनी एवढंच मागितलंय, "माझं शेत उत्तम पिकावं." महाराजांनी त्याला उत्तर दिलं, की "ठीक आहे, शेत कापून टाक." त्यांनी प्रतिप्रश्न नाही केलेले आणि पुढचे 7 दिवस त्याला हे अनुभवायला आलंय, की 7 दिवसामध्ये काहीही घडलेलं नाहीये तिथं. ना पाऊस आलाय, ना काही. असं नाही घडलेलं, की त्यांनी शेत कापलं आणि लगेच त्याच दिवशी धो-धो पाऊस आलाय. अजिबात नाही झालं. या 7 दिवसामध्ये त्याला कितीतरी लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, स्वतःच्या मुलाबाळांनी, बायकोनं किती शिव्या घातल्या असतील, की तुम्हाला वेड लागलंय, त्या संन्यासाच्या नादी लागला आणि तुम्ही असंच करून बसलात, सगळं झालं, आपलं कसं व्हायचं, आता खायला काय? आजूबाजूच्या लोकांनी त्याला किती नावं ठेवली असतील, गावातल्या लोकांनी किती नावं ठेवली असतील. 7 दिवस त्याने हा अपमान झेललाय. 7 दिवस ही अवहेलना सहन केलेली आहे. आणि ही सहन करत असताना त्यातला जो भाव आहे त्याच्या मनातला, हा तसूभरही कमी झालेला नाही. तो प्रत्येक वेळेला एवढाच सांगत होता, की जसं महाराजांनी मला सांगितलंय ना, मी तसं केलंय 100% होणार. ते काही साधेसुधे व्यक्ती थोडी आहेत. ते तर साक्षात परमेश्वर आहेत. ते सगळं मला देणार आहे. हा जो त्याच्या मनातला भाव आहे, हा तसूभरही ढळलेला नाही. आणि ह्या भावाची परीक्षा ज्यावेळेला महाराजांनी घेतलेली आहे, त्याच्यानंतर 8व्या दिवशी गोष्ट घडली, चमत्कार घडला. त्यामुळे चमत्कार आपल्या आयुष्यात घडावं अशी जर आपली इच्छा असेल, तर सर्वात पहिले आपला भाव दृढ असणं अपेक्षित आहे. कितीही संकट असू दे, कितीही परिस्थिती बिकट असू दे, मनाविरुद्ध गोष्टी घडत असू द्या, पण मी महाराजांची सेवा करतो आहे. माझं काम 100% होणारच. ह्याच्यावरती माझा दृढ विश्वास असणं अपेक्षित आहे. आपल्याला कोणी अपमानित करणार नाही का? आपल्या मनाविरुद्ध कोणी बोलणार नाही का? की "काय तुझं एवढी सेवा करून उपयोग काय? काही होत नाही तुझ्या आयुष्यामध्ये. बाकीच्यांचं बघ किती चांगलं झालं."
ही बोलणारी आपल्या घरापासून, मित्रपरिवारापासून, समाजातली अनेक जी मंडळी आहेत, ही सगळी आपल्याला हिणवणार आहे. अगदी आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, की अरे म्हणजे नातेवाईकांमध्ये गेलो, की नातेवाईक पहिले बोलायला सुरुवात करतात. मित्रांमध्ये गेलो, की तोच विषय. सगळीकडे तोच विषय असतो. काय उपयोग आहे तू एवढे महाराजांची सेवा करतो आणि तुझ्या आयुष्यात असं? प्रत्येक जण बोलतोय. तिथेच संयमाची माझ्या परीक्षा आहे, की मी प्रत्येक त्याच्या शब्दाला, मनाला समजावत राहायला पाहिजे, की तुम्ही बोला, काहीही पण बोला. माझा विश्वास माझ्या स्वामींवर आहे आणि जोपर्यंत माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत माझ्या आयुष्यात काही घडणार नाही. भले आत्ता तुम्हाला डोळ्यांनी दिसताना वाईट दिसतंय, तुम्हाला डोळ्यांनी दिसताना ते शेत कापलेलं दिसतंय. माझं नुकसान झालेलं दिसतंय. पण तुम्ही जे पाहू शकत नाही, ते माझे गुरु पाहू शकतात आणि जे गुरु पाहू शकतात, ते माझ्यासाठी मंगलकारक असेल. हा विश्वास माझा दृढ असला पाहिजे, तर स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणून घ्या. जसं गुरुमाऊली त्यांच्या हितगुजामध्ये त्या राम जोशींचा सवाल घेतात, की "गळ्यात घालूनी तुळशीची लाकडे, आत हरीशी वाकडे, काय उद्धरतील ती माकडे." की नुसतं 4 तुळशीची लाकडं गळ्यात घातली किंवा त्याच्यावर श्री स्वामी समर्थ म्हटलं, म्हणजे आपण महाराजांचे सेवेकरी होतो अशातला भाग नाही. आपल्या मनामध्ये हा दृढ भाव असणं अपेक्षित आहे. महाराजांविषयी श्रद्धा दृढ असणं अपेक्षित आहे. महाराजांविषयीचं प्रेम, महाराजांवरची असलेली भक्ती ही कुठल्याही कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा अगदी आपण आपलं काही कर्जबाजारी असेल, असा काही प्रश्न असेल, अगदी आता टांगती तलवार आली आहे, की आता कदाचित आपलं संपलंच आयुष्य, काही राहिलेलं नाही. आता हे काही आपल्याला सोडत नाहीत बँकवाले किंवा आणखीन कोणी. तरी सुद्धा स्वतःच्या मनामधली श्रद्धा ही दृढ असली पाहिजे, की जे माझ्यासाठी चांगलं असेल तेच महाराज घडवतील. आणि जरी जरी काही वाईट झालं, तुमच्या घरावर जप्ती आणली गेली, आणखीन काही झालं असेल, तरी सुद्धा भाव तेवढाच दृढ असला पाहिजे. कारण कोणाची परीक्षा किती वेळ घ्यायची हे फक्त महाराज ठरवू शकतात. आपल्याला तो अधिकार नाही. पेशन्स शिकवणारा हा अध्याय आहे. 8 दिवस पेशन्स पाहिलेत, मग पाऊस पडलाय. पाऊस पडल्यानंतर पीक येणारच आहे हे कन्फर्म आहे. हा संयम सेवेकरी म्हणून आपल्याकडे आहे का? हा स्वतःला प्रश्न विचारायचा. सेवा करतोय, करतच राहायची आहे. कालही आपण जसं म्हटलं तसं आंबा लावलाय ना तुम्ही, आंब्याची अपेक्षा ठेवलेली आहे. 1 महिन्यात तुमचं पीक अजिबात येणार नाही. आंब्याची कोय लावायची आणि भाजीपाला येईल तसं 1-2 महिन्यात तुम्हाला फळ हवं असेल, अजिबात लावायला जाऊ नका. भाजीपालाच घ्या. आपल्याला कोणतं पीक घ्यायचंय आधी ठरवा. आपल्या समोरचा प्रश्न किती मोठा आहे हे पहिलं ठरवा. आणि जेवढा आंबा लावताय ना, मग काळजी पण तेवढीच घ्यावी लागते. भाजीपाला लावताय ना, तर तेवढीच काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक पिकाचं गणित हे वेगवेगळं आहे. त्यामुळे तुमच्याच आयुष्यातला प्रश्न तुम्ही व्यक्ती म्हणून तुमची मागची कर्म ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नवरा-बायको झाले म्हणून नवऱ्याचं वेगळं, बायकोचं वेगळं, कर्म दोघांचंही वेगवेगळं आहे. त्यामुळे कदाचित एकाला खूप लवकर रिझल्ट येतील, एकाला रिझल्टच येणार नाही. जसं आपण मागच्या अध्यायांमध्ये बघितलं. त्या कौंडिण्याला अनंताचं दर्शन झालं. आणि बायकोला मात्र सगळं वैभव मिळालं. सो प्रत्येकाचं इथं बॅकग्राऊंड जे आहे ते खूप वेगवेगळं आहे आणि म्हणून श्रद्धा ठेवून, संयम ठेवून जो सेवेकरी सेवा करेल म्हणून साईबाबांचं जे वाक्य आहे, "श्रद्धा और सबुरी." मनामध्ये पूर्ण विश्वास आणि संयम ही जर 2 गोष्टी असतील, तर तो साक्षात परमेश्वर सुद्धा तुम्हाला दिसू शकतो, त्याचं दर्शन होऊ शकतो आणि त्याची कृपा तुमच्यावर होऊ शकते. मोक्ष इतका साधा सोपा असता, तर महाराजांनी त्या विष्णुभावांना म्हटलं असतं, की "अरे मोक्ष काय सोपा आहे." तर महाराज तर त्याला असं म्हणले, "ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची." त्यामुळे ही कुठलीच गोष्ट ही इतकी सोपी नाही, की ती सहज आपल्याला मिळावी. इतकीही अवघड नाही, की जी कधीच मिळू शकत नाही. त्यामुळे हे गुरुचरित्र आपल्याला वेळोवेळी हेच शिकवतं, की या जगात अशक्य काहीच नाही. पण जर तुम्हाला जे हवं असेल त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षा मात्र द्यावी लागेल. तुम्ही त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन स्वतःची पात्रता त्या ठिकाणी सिद्ध करता यायला हवी. अशा प्रकारचा अध्याय 48 आपल्याला बहुअंशाने बऱ्याच गोष्टी शिकवतो. श्रद्धा कशी असावी, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात, तुम्ही कुठल्या जातीत आहात, तुम्हाला मंत्र येतात की नाही येत, तुमचं उच्चार चांगले आहे की नाही, कशाशीही महत्त्व नाही. महत्त्व आहे ते तुमच्या आचरणाला, तुमच्या मनातल्या भावाला. जर उच्चार खूप छान येतायत, मंत्र अगदी स्तोत्र मंत्र सगळे तोंडपाठ आहेत, पण तुम्ही लोकांशी भांडताय, त्यांच्यामध्ये द्वेष, मत्सर तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आहे, अहंकार तुमच्यामध्ये आहे, तरी त्या मंत्रांचा काय उपयोग आहे? सो सदाचारी राहा, शांत राहायचं, संयमी राहायचं. जेवढं करता येईल तेवढी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या आयुष्यात चांगलं जे काही करता येईल, जे तुमच्याकडे आहे त्यातलंच द्यायला महाराज सांगतायत. असं कुठलंही सांगितलं नाही, की कर्जबाजारी व्हा आणि ती गोष्ट तुम्ही त्या व्यक्तीला द्या.
फक्त पैसाच नाही, अन्न असेल तुमच्याकडे तर अन्न द्या, पैसा द्या, ज्ञान द्या. जे तुमच्याकडे जास्तीचं आहे ते त्या मात्र त्या व्यक्तीला द्यायला विसरायचं नाही. हा सदाचार जर तुम्ही सदैव पाळत राहिला, विनम्र राहिला, तर आपल्याला नक्की विद्येची प्राप्ती होते. आपल्या आयुष्यातली सगळी दुःख, संकट जी आहेत, ती महाराजांच्या आशीर्वादाने दूर होतात आणि असं हे गुरुचरित्र आपल्याला ह्या प्रत्येक अध्यायाकडे याच गोष्टी शिकवत आहे, की या जगामध्ये अशक्य काहीही नाही. मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकतो. ब्रह्मसंबंधासारखी बाधा क्षणभरात दूर होऊ शकते. चांगलं म्हणजे त्या व्यक्तीचं असलेलं शेत जर पुन्हा एवढ्या मोठ्या जोमाने पिकू शकतं. जमिनीत लपलेला हंडा जो आपल्याला माहीत नाही, तो महाराज देऊ शकत असतील. या जगात काय अशक्य आहे? या जगात काहीच अशक्य नाही. पण विश्वास मात्र तुम्हाला ठेवावा लागेल. संयम तुम्हाला ठेवावा लागेल. भक्ती तुमची दृढ असली पाहिजे. आपली भक्ती म्हणजे आपण खरंच महाराजांवरती भक्ती करतो का? हा स्वतःलाच प्रश्न विचारायचा. माझी निष्ठा महाराजांशी एकनिष्ठ आहे का? कारण आज आपण एकाला प्रश्न विचारतो, मग उद्या लगेच आणखीन दुसऱ्या कुठल्याला तरी प्रश्न विचारतो. मग तिसऱ्या आणखीन कोणाला तरी प्रश्न विचारतो. एकाच केंद्रामध्ये 4 लोकांना तोच प्रश्न विचारणार. 4 ठिकाणी जाणार आपण त्यावेळेला चारही लोकांना तोच प्रश्न विचारणार. आपली निष्ठा महाराजांशी कुठे आहे? आपली निष्ठा आपल्याला जे हवंय ते ऐकण्यामध्ये जास्ती आहे. म्हणजे आपल्याला हवंय ते जे कोण ऐकवेल ना, तो चांगला माणूस आपल्यासाठी. असं जर ठरत असेल चांगलं आणि वाईट, मग काय कोणी काही म्हणेल. एकच व्यक्ती चांगला असतो, एक दुसरा त्याच वेळेला दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती वाईट असतो. त्यामुळे म्हणून मी पुन्हा सांगितलं, की आपण केंद्रात आलो आहोत. महाराजांकडे आपल्याला महाराजांनी बोलावलं आहे. ते कोणाशी मैत्री करण्यासाठी नाही, कोणाशी कौटुंबिक नातेसंबंध जोडण्यासाठी नाही, कोणाशी वैरभाव घेण्यासाठी नाही. महाराजांनी आपल्याला त्यांच्याकडे बोलावलंय, ते आपला उद्धार करण्यासाठी आणि आपण त्या उद्दिष्टापासून जर फारकत घेतली, तिथून जर आपण बाजूला पडलो, तर महाराज सुद्धा आपल्याला वाचवायला येणार नाहीत आणि अध्याय क्रमांक 2 गुरुचरित्राचा आपल्याला सांगतो, की ज्याला गुरु राखत नाही, त्याला देव सुद्धा राखायला येत नाही. त्यामुळे आपल्याला जर गुरूंनी बाजूला केलं, तर कुठलाही देव आपल्या जवळ करणार नाही. म्हणून अनेक सेवेकरी आहेत, अनेक सेवेकरी. अगदी ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ, नुकते चालले सगळ्या प्रकारचे सेवेकरी आहेत. सगळ्यांची समस्या आहे, फक्त दुःख कोणी दाखवत नाही. प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे दुःख आहे. परंतु मनात दडवून बसलेत. कारण कसं दाखवायचं? मग कुठेतरी असं शोधत असतात, की कोण मला सांगतंय का? कोण मला अरे महाराजांवर श्रद्धा ठेवा. बाकी कुठेही श्रद्धा ठेवायची गरज नाही. तुमचे प्रश्न कुठलाही माणूस सोडवू शकत नाही. प्रश्न सोडवणारे फक्त महाराजच आहेत. गुरुमाऊलींकडे जेव्हा जातो त्याला पूर्ण श्रद्धेने जा, कारण ते तुमचं काम करू शकतात. बाकी कोणीही तुमचं काम नाही करू शकत. त्यामुळे कोणाचे पाय धरायचे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. कोण आपल्याला जसं आपण मागे अध्यायामध्ये बघितलं होतं, की जो अन्नदाता आहे आणि जो धाता आहे, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, तो योग्य मार्ग महाराजांकडे नेण्याचा असतो. स्वतःची तुंबडी भरण्यासाठी, स्वतःचं काय म्हणतो आपण ते टुणटुणं वाजवण्यासाठी जो कोणी तुमचा वापर करून घेतो, तो कधीच तुम्हाला मार्गदर्शन योग्य प्रकारे महाराजांकडे जाण्याचं करू शकत नाही. कारण त्याचा स्वार्थ आहे, की तुम्ही त्याच्याकडे यावं. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर बरेचसे डॉक्टर, सगळेच डॉक्टर नाही, पण बरेच जे व्यापारी वृत्तीने वागणारे डॉक्टर आहेत, त्यांचं म्हणणं एवढंच असतं, तुम्ही सारखं-सारखं त्यांच्याकडे यायला पाहिजे. आता ह्या महाराजांच्या चरणामध्ये येऊन तुम्हाला प्रपंच वाढवायचा असेल, तर तो प्रपंच तुम्हाला लख लाभो. हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, की मी महाराजांकडं कशासाठी आलो आहे. मला महाराजांकडनं काय घेऊन जायचं आहे. महाराज सगळ्यांना द्यायला बसलेत. महाराजांना तुमच्याकडनं कशाचीही अपेक्षा नाही. अशा प्रकारे हा आपला अध्याय क्रमांक 48 संपन्न होतो. आणि ते थांबवत असताना जाता-जाता बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगून जाणार आहेत. 50वा अध्याय भरपूर मोठा आहे. विस्तृत आपल्याला चर्चा करायची आहे त्या 50व्या अध्यायाची. कारण ते शेवटचा आपला निरूपणाचा भाग आहे. श्री गुरुदेव दत्त.